ओम श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ बघणाऱ्या सर्वांचे स्वामी संदेश आणि संस्कृती चॅनलवर मनापासून स्वागत. श्री स्वामी समर्थ हा सद्गुरू अनुग्रहित तारक मंत्र आहे असे सांगितले जाते. श्री स्वामी समर्थ हे महाराजांचे नाव नाही. श्री स्वामी समर्थ म्हणजे श्रीपाद विराजित भगवान दत्तात्रय स्वामी महाराज माझे मी पण भस्म करून स्वयंभू शिवतत्व सद्गुरू कृपे अंकित करा, असा श्री स्वामी समर्थ या सद्गुरू ब्रह्मवाचक षडाक्षरी तारक बीज मंत्राचा भावार्थ आहे असे सांगितले जाते. श्री स्वामी समर्थ हा ब्रह्मांड गस्तीय अद्वैत प्रकृती पुरुषात्मक तारक बीज मंत्र आहे. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अर्थ लक्ष्मीयुक्त, सर्वशक्तिमान आणि स्वतःच्याच सामर्थ्याने स्थिर असलेले सद्गुरू असा होतो. भगवंताचे 6 सद्गुण असतात: ऐश्वर्य, धर्म, यश, वैभव, ज्ञान आणि वैराग्य. यांनाच भग म्हणतात. हे भग ईश्वराकडे असतात म्हणून तो भगवंत. आता भग व त्याचा अर्थ बघू. सुख, समाधान, शांती आणि आनंद म्हणजे ऐश्वर्य. नीती, न्याय आणि कृपा म्हणजे धर्म. सर्वत्र सर्वकाळ कार्याची सिद्धी म्हणजे यश. निरंतराची ऐहिक व पारलौकिक अनुकूलता हे वैभव. निजरूपाची स्पष्ट व नित्य जाणीव हे ज्ञान. हे सर्व असूनही निरपेक्ष, निस्वार्थ आणि निर्लस राहणे हे वैराग्य. प्रारब्धबद्दल सगळेजण ऐकून असालच. प्रारब्ध म्हणजे पूर्वजन्मातील संचित कर्म वर्तमान जन्मात भोगण्यास येणारा अंशभाग म्हणजे प्रारब्ध. प्रारब्धात केलेल्या कर्मावर या जन्मेचे सुखदुःख अवलंबून असते. मानवी जीवनातील सुखदुःखाचे मूळ प्रारब्धातच असते. प्रारब्धाचे भोग टाळता येत नाहीत, पण ते सहन करण्याचे बळ स्वामींच्या नामस्मरणाने मिळते व स्वामी संकटसमयी पाठीशी उभे राहतात. स्वामी संदेश. सुकलेलं झाडसुद्धा आपल्याला सांगतं, खचून जाऊ नको, टिकून राहा, उभे राहा, आयुष्य पुन्हा हिरवं होईल. तुम्ही कितीही चांगले असाल, पण तुम्ही चुकीच्या ठिकाणी असाल तर तुमची किंमत शून्य आहे. शांत आणि स्थिर मन जीवनातील प्रत्येक लढाईचं ब्रह्मास्त्र असतं. आपल्याप्रती चुकीचं वर्तन करणाऱ्या व्यक्तीस श्राप किंवा शिव्या देण्यापेक्षा देव त्याला चांगली बुद्धी देवो अशी मंगलकामना करणेच अधिक उत्तम ठरेल. श्री स्वामी समर्थ.